कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मावशी झालं का नाही? भूक लागली, भूक मावशी। भया 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 लय दमले मी। काय बाई म्हणे? अगं एक दिवस नाही स्वयंपाक केलास तू आणि एवढी जमलीस, एवढी नाटकं तुझी? अगं रुक्मिणी एक दिवस, अगं बघ केवढं काय काय बनवलंय मी। खाऊनच बघूया की आता मावशी। हा चालते, चला जेवायला बसू आपण। हा ओ मावशी मावशी, बापू दीप्या मामी येतात, जरा थांबा, त्यासाठी थांबलोय आपण। काय बाया कधी येतात काय माहिती। येतील येतील, एवढं थांबा। एवढी कसली गडबड आहे? अरे माझ्यासाठी नाही, आता हे बघ आईच्या हातची चव जरी नसली तरी बी मी तुझ्या आवडीचे पदार्थ बनवल्यात का नाही सगळे? हा काय मावशी, अचानक एवढा लाड कसं काय? हे बघ आप्पे, माझं कसं असतंय ना, मी हातच राखून कधीच काय करत नाही। लाड बी नाही आणि राग बी नाही, जे काय असेल ते बेधडक। मावशी आज लयच गोड गोड बोलताय हो। गप कवा बसतात त्या तवा? बापू या। काय रे? बरं झालं बाया बापू तुम्ही आलात, नाही म्हणजे मीच आप्पीला म्हणलं होतं तुम्हाला बी जेवायला बोलवा म्हणून। काय या दोघांनी एवढा मोठा पराक्रम केलाय ना, म्हणून त्यांच्या आवडीचं मी स्वयंपाक बनवलाय। म्हणलं तुम्ही बी या जेवायला, आणि मला काहीतरी सांगायचं बी आहे सगळ्यांना। ओ मावशी, त्यांना बसू द्या, जरा श्वास तरी घेऊ द्या। चला चला आधी आपण जेवण करून घेऊ। हा अहो मावशी, आम्हाला येऊन 1 मिनिट पण नाही झाला, लगेच होय। आता तुम्हीच उशिरा आले, त्याला काय करणार? एक काम करू आपण ना, सगळेजण आधी जेवून घेऊ आणि मग मस्त पैकी गप्पा मारत बसू। हा ठीक आहे की, त्या म्हणतात तर आधी जेवून घेऊ। हा चला, मावशींचा जीव अडकलाय कवाचा। विनायकराव, माझा नाही जीव अडकला, तुमचा आणि अर्जुनचा अडकलाय। म्हणजे कसं आहे, आता मी आईच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवल्यात का नाही? हा ह्या तुम्ही दोघांनी एवढा पराक्रम केलाय, सगळ्यात जास्त कौतुक कुणी केलं असतं? सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असता? हा अर्जुनच्या आईला का नाही? मग पण कसलं काय, बिचारी आज इथं जिवंत असायला पाहिजे होती। काय सरकार, हा हो होय ना। आणि बर का बापू, मी मुद्दाम विचारला अर्जुनला की तुला आईच्या हातचं काय काय खायला आवडतं, आणि ते सगळे पदार्थ बनवल्यात बघा मी। हो मावशी, हे काय सुरू केलंय नवीन तुम्ही? आता ग बाय काय नवीन येतावा? हा हे बघ, तुला येते की नाही आईची आठवण? हा तुला येते, आप्पीच्या बाबांना येते, मग अख्ख्या घरादाराला बी यायला पाहिजे का नाही? हा मावशी जेवणाचं सगळं बाहेर आणायचं ना, चला। आता ग बाया, पिऊ आणल ना, पिऊ जा बरं घेऊन ये सगळं। ए मावशे, तू केलं ना सगळं, मग तू आणखी तिला कशाला कामाला होती? अरे सुजा बाळा, आता मी एवढं महत्वाचं बोलते का नाही? हा जा जा पिऊ घेऊन ये जा। हा आणते। हा तर मी काय बोलत होते, हे बघ अर्जुन, तुला वाटतं का नाही की आपली आई आता पाहिजे होती, आपली आई आता पाहिजे होती, वाटतं का नाही तुला? हा म्हणे काय चाललंय तुझं? मावशे, काहीतरी महत्वाचं बोलायला जमलोय ना, मग हे काय लावलंय तू? आता गो बया, आता घरातल्यांबद्दलच बोलते ना, काय चाललंय? मावशी हे बघा, पिऊताई सगळं जेवणाचं आणायला लागल्यात, तुम्ही पण बसा जेवायला। अगं आणायलाच लागली ना, दम की जरा बोलू दे की। अहो मी हे म्हणत होते, तुम्ही एक गोष्ट विसरलात की। आता ग बाय काय राहिलंय? अहो एवढी महत्वाची गोष्ट आहे मावशी, अशी कशी विसरताय? आईंच्या एकदम जवळची गोष्ट आहे ना। चला तुम्ही आत, मी तुम्हाला सांगते, चला। जा की मग तू घेऊन ये की। काय चाललंय तुमचं आप्पे? अगं म्हणे तिला एकटीला कुठे पाठवतीस, तू पण जा की। मावशी मी काय म्हणते, चला तुम्ही माझ्यासोबत। बरं मी ना आल्यावर सांगते हा सगळं। हा जाऊन येते। हा
अगं इकडं कुठं? लय महत्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगते. या बया. या. या मावशी. काय ग आप्पे? काय झालं आता ग बाया? आपल्या आता सांग की काय झालं, सांग की काय झालं. कट मावशी, इथून पुढं एक शब्द जरी काढला ना तोंडातनं तर याद राखा, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची फक्त. आता ग बाय काय झालं तुला? आता तिकडं तर किती गोड गोड बोलत होती नी, तर काय झालं एकदम तुला? तुम्ही हे सगळं का करताय ना हे व्यवस्थित कळतंय मला. आता काय झालं? आता आपण ते आळूच्या वड्या न्यायला आलोय ना, मग आता घेऊन जाऊ की? चल. थांबा. तुला काय म्हणायचंय आप्पे? मावशी, नाटकं करू नका. अर्जुन चायचा विषय का काढला, हा असा जीवनाचा घाट का घालताय, हे सगळं व्यवस्थित कळतंय मला. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अर्जुन चायचं सत्य सांगायचंय ना? सरकारने हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत काय केलं हे सगळं सांगायचंय ना तुम्हाला? काय? बया बया बया, काय ऐकलं आप्पे? अगं काय बोलली? परत बोल, तू परत बोल. तुम्हाला अर्जुन चायचं सत्य सगळ्यांना सांगायचंय ना? अगं हे तुला कसं काय माहिती? हा, सरकारांनी सांगितलं का तुला? मुद्दा हा नाहीये मावशी, तुम्ही हेच करणार होतात ना? हा, हेच करणार होते मी. इतके दिवस गप बसले, आता नाही गप बसणार. अहो मावशी, पण तुमचा राग सरकारांवर आहे ना, मग बाकीच्यांना का त्रास देताय तुम्ही? दिवसेंदिवस खालची पातळी गाठत चालत मावशी, आणि आता हे सगळं असं घडवून तुम्ही अर्जुनला एवढा मोठा धक्का देणार होतात. पण आप्पे, अगं तू त्या सरकारांना वाचवतीस कशाला? घराला वाचवतीये. घर कसलं घर आप्पे? ज्या माणसामुळं तुझ्या अर्जुनची सोन्यासारखी आई गेली, ज्या माणसानी स्वतःच्या पोराला इश घातलंय, आणि असल्या माणसाला तू वाचवती होय ग? हा, आणि एवढं सगळं माहिती असून तू का ग बसली ग? हा, तू तर तत्ववादी आहेस एवढी, खऱ्याची बाजू घेणारी आहेस. हा, मग तू का ग बसली? अगं याच आश्चर्य वाटतंय मला. जा आता, तू जाऊन सांग सगळ्यांना हे. मावशी, मी आता गप बसले कारण मी जर आता बाहेर जाऊन बोलले ना तर भूकंप होईल घरात. योग्य वेळ आल्यानंतर मी सगळ्यांना सांगणार आहे, आणि म्हणून एवढा आटापिटा करताय होय तुम्ही? तू, त्या अर्जुननं, त्या सरकारानं, सगळ्यांनी मिळून ना माझ्या बंट्याच्या आयुष्याचा पार खेळ खंडोबा केलाय बघ. त्याच्यामुळं मी आता कुणाला सोडणार नाही. मावशी, तुम्हाला कित्येकदा चांगलं सांगून झालंय, पण तुम्हाला नाही हो कळत आहे. नाही 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 नाही, तुला काय करायचंय ते कर तू, पण मी बाहेर जाऊन सांगणार म्हणजे सांगणार. तुम्ही जर बाहेर जाऊन सांगितलं ना तर तुमचा संकल्प आयुष्यभरासाठी आज जाईल मावशी. असल्या धमक्यांना मी घाबरत नसते आप्पे. अहो नाही, मग घाबरा आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.